नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, परिपूर्ण सुंदर व्यक्तिमत्व असण्यासाठी सुंदर मन आणि सुंदर विचार असणं हे फार गरजेचं आहे, सुंदर दिसण्यापेक्षा आणि असण्यापेक्षा सुद्धा. अशाच आशयाचा आहे आजचा आनंदी कट्टा. एक अतिशय सुंदर महिला विमानात प्रवेश करते आणि आपली सीट शोधण्यासाठी ती इथे तिथे नजर फिरवते आणि तिला दिसतं की तिची सीट दोन्ही हात नसलेल्या एका व्यक्तीच्या शेजारी आहे. आता त्या अपंग व्यक्तीच्या जवळ बसायला तिला संकोच वाटतो. मग ती सुंदर महिला एअर होस्टेसला म्हणते की मी ना या सीटवर कम्फर्टेबली प्रवास नाही करू शकणार, तर मला ते खूप अवघडल्यासारखं वाटेल. तिने सीट बदलण्याची विनंती केली. आता हे ऐकून एअर होस्टेस अस्वस्थ झाली. मॅडम, पण कृपया कारण सांगाल का? खरं सांगू का, मला ना अशा लोकांच्या शेजारी बसायला आवडत नाहीत, मला आवडत नाहीत ते, आणि अशा व्यक्तीजवळ बसून मी प्रवास नाही करू शकत. आता दिसायला सुशिक्षित आणि सभ्य वाटणाऱ्या त्या महिलेचे हे शब्द ऐकून एअर होस्टेस अचंबित झाली. महिलेनं पुन्हा ठामपणे सांगितलं की मी त्या सीटवर नाही बसणार, मला दुसरी सीट द्या. एअर होस्टेसनं आजूबाजूला पाहिलं, पण इकॉनॉमी क्लासमध्ये एकही सीट रिकामी नव्हती. ती म्हणाली, मॅडम, इथे सीट उपलब्ध नाही आहे, पण प्रवाशांच्या सोयीची जबाबदारी आमची आहे. मी कॅप्टनशी बोलते, प्लीज थोडा वेळ थांबा. थोड्या वेळानं परत येऊन ती म्हणाली, मॅडम, तुम्हाला झालेल्या असुविधेबद्दल आम्ही दिलगीर आहोत. या संपूर्ण विमानात फक्त एकच सीट रिकामी आहे, ती पण फर्स्ट क्लासमध्ये, आणि आमच्या कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच इकॉनॉमीमधल्या प्रवाशाला फर्स्ट क्लासमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. हे ऐकून ती सुंदर महिला खूप आनंदी झाली, पण ती काही बोलणार इतक्यातच एअर होस्टेस त्या अपंग व्यक्तीकडे गेली आणि आदरानं म्हणाली, सर, आपण फर्स्ट क्लासमध्ये जाल का? हे वाक्य ऐकताच संपूर्ण विमानात खडखडाट झाला. ती अतिशय सुंदर दिसणारी महिला आता लाजेनं मान खाली घालून बसली होती. तो अपंग व्यक्ती उभा राहून म्हणाला, मी एक माजी सैनिक आहे. काश्मीर सीमेवर एका ऑपरेशन दरम्यान बॉम्बस्फोटात माझे दोन्ही हात गेले. सुरुवातीला या देवींचे शब्द ऐकून मला वाटलं मी नेमके कोणाच्या सुरक्षिततेसाठी माझे हात गमावलेत, पण आज तुम्हा सगळ्यांची प्रतिक्रिया बघून मला स्वतःवर अभिमान वाटतो की मी माझ्या देशासाठी, देशवासियांसाठी माझे हात गमावलेत. असं म्हणून ती व्यक्ती फर्स्ट क्लासमध्ये गेली आणि ती सो कॉल्ड सुंदर महिला मात्र अपमानित होऊन आपल्या सीटवर शांत बसून राहिली. श्रोते हो, या सगळ्या प्रसंगाचं तात्पर्य, मर्म हे एकच की आपल्या विचारांमध्ये जर सुंदरता नसेल तर केवळ बाह्य सौंदर्याला अजिबातच मूल्य नाही आहे. त्यामुळं बाह्य सौंदर्यापेक्षा मन सुंदर असणं, विचार सुंदर असणं, म्हणजेच व्यक्तिमत्व सुंदर असणं हेच खरं. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.